मयुरी त्याला तो आधार गवसेल, पण तिने लपवलेल्या तिच्याच मनावरील असंख्य जखमा ती एकट्याने सहन करत होती. त्यात आपली भर कशाला असा विचार करून तो नेहमी तिच्या दिशेने उचललेलं पाऊल परत मागे घ्यायचा. आता पुढे अशी ही दोघे पण आपापल्या दुःखात बुडालेली, तरीही समोर किंवा सोबत चाललेल्या जगाला त्याची भनकही लागू न देता जगत होती. आधाराची गरज दोघांनाही होतीच, पण पुढाकार घ्यायला मन धजावत नव्हतं. अनय परत मयुरीच्या ऑफिसला निघून आला. त्याने सगळे विचार बाजूला सारले आणि कामाला लागला. ही त्याची नेहमीची सवय होती. जेव्हा कधी तो स्वतःला इमोशनली अनस्टेबल समजायचा, तेव्हा त्यातून बाहेर निघण्यासाठी तो स्वतःला कामात झोकून द्यायचा. एकदा कामात गुंतला की आपोआपच सगळे विचार बाजूला सारले जायचे. पण आज कदाचित तसं काहीच होणार नव्हतं. त्याला येऊन काही वेळ झाला होता की परत मयुरीचा कॉल आला. मयुरीनेही खूप हिंमत करून त्याला कॉल केलेला, पण जेव्हा त्याने कॉल उचलला तेव्हा तिला काय बोलावं हे शब्दच सुचत नव्हते. आणि अनयही काहीच बोलत नव्हता. कदाचित दोघेही न बोलता स्वतःला व्यक्त करण्याचा असफल प्रयत्न करत होते. ज्या आधाराची दोघांनाही गरज होती, तो असा नकळत मिळवत होते. शेवटी मयुरीच बोलते. हॅलो अनय. तिचा नाजूक पण मंजूळ आवाज त्याच्या कानावर पडतो. हां बोल ना, काही काम होतं का? हां ते काय, तू आज मला घ्यायला येऊ शकतो, तुझी काही हरकत नसेल तर? मी एका कामात अडकले, त्यामुळे माझी बस मिस झाली आणि 6 वाजेनंतर इथे टॅक्सी रिक्षा काहीच मिळत नाही, म्हणून मी म्हणाले. अदरवाईज मी माझी आले असते. मयुरी पटकन बोलून मोकळी होते. ठीक आहे, तू मला ॲड्रेस सेंड कर, मी येतो तिथे तुला घ्यायला. ते म्हणजे अनय तू. मयुरी बोलताना गोंधळते. मी काय? नाही काही नाही, ठेवते मी कॉल, बाय म्हणत त्याचं बोलणंही न ऐकता ती कॉल कट करते. म्हणून मग अनयही परत त्याच्या कामाला लागतो. ओ गॉड मयुरी, कसं होणार आहे तुझं? आंटी तुम्ही का मला असं करायला लावलं? ती समोर बसलेल्या वेदाला बोलते. का त्याला घ्यायला यायला लावलं? मी माझे गेले असते. वेदानेच तिला अनयला कॉल करून घ्यायला बोलवायला लावलं होतं. मला त्याला भेटायचं होतं म्हणून सांगितलं. बरं ते जाऊ दे, मला सांग तो काय म्हणाला, येतोय ना? येतोय, ती खाली पाहत बोलते. मूर्ख मुली, तू मुलखाची लाजाळू आहेस. तू पुढाकार नाही घेतला तर तुमचं नातं पुढे कसे जाणार? अगं तुझ्या बाजूने तू काहीच हालचाल नाही केली तर त्याला काय वाटेल? आणि तुम्ही काय आयुष्यभर एका घरात 2 वेगवेगळ्या रूममध्ये राहणार आहात का? आंटी. काय आंटी, मला सांग, लग्न केलंय ना तुम्ही मग? हां, मान्य की एकमेकांना वेळ दिला तुम्ही आणि ते गरजेचंही होतं, पण अजून असे किती वेळ देणार आहात? जर तुम्ही एकमेकांशी बोलला नाही, एकमेकांसोबत वेळ घालवला नाही, तर कशी तुमच्या मनात एकमेकांबद्दल ओढ निर्माण होणार, सांग बरं मला? पण आंटी. काही आंटी वगैरे नाही. आज तो तुला घ्यायला येईल तेव्हा जाताना तुला तेच करावं लागेल जे मी सांगितलंय. आंटी नको ना प्लीज, मला काहीही ऐकायचं नाहीये आणि तू जर ते करणार नशील तर मी करेल बघ तू, म्हणत वेदा तावातावाने तिथून निघून गेली. मयुरी मात्र रडका चेहरा करत तिथेच उभी राहिली. घड्याळात 6 वाजले तसं अनयने निघायची तयारी केली. तो केबिन बाहेर पडणार की त्याचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर नाव पाहिले तर आयुषचा होता. हॅलो दादा. हां बोल आयुष. दद्दू कसे आहेत आता? ही इज फाईन, डोंट वरी अबाउट हिम. तू मात्र तसाच निघून गेलास न जेवता, आयुष बोलतो. इट्स ओके आयू, आता घरी गेलो की खाईन काहीतरी. बरं वहिनी आली का रे? नाही, तिलाच आणायला चाललोय. दादा तुला काय वाटतं, वहिनीला का जावं लागलं असेल जुवेनाईल होममध्ये? माहीत नाही, पण दद्दूला माहीत आहे म्हणजे ते नक्कीच माहीत करून घ्यायचा प्रयत्नात असतील. पण दादा वहिनीचा फास्ट वाईट असला तर म्हणजे तिची चूक नाही, पण बाकीच्या जगाचं काय?
आयुष त्याला म्हणतो. आयुष, आपल्याला तिच्या फास्टची काहीच देणं घेणं नाही आहे. जर काही संबंध आहे तर तिच्या वर्तमान आणि भविष्याशी. ती एक शेवटची आठवण आहे, निशाणी आहे आपल्या जवळच्या व्यक्तीची आणि तिला तितक्याच प्रेमाने जपून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे तुझं दादा. भूतकाळ काही असो, पण आता तिला जपणं आपल्या हातात आहे. ठीक आहे, ठेवतो मी. काळजी घे आणि प्लीज दादा कधीतरी व्यक्त होत जा. मला कळतो रे तुझा त्रास आणि तुला त्रासात पाहवतही नाही, आयुष त्याला म्हणतो. आयू, मी ठेवतो फोन. बाय. काळजी घे तुझी ही आणि दद्दूचीही, म्हणत अनय कॉल कट करतो आणि दीर्घ श्वास घेऊन सोडत केबिन बाहेर पडतो. सलग 1 तास कार चालवल्यावर तो राधाकृष्ण सोसायटीमध्ये येतो. तिथे गेटला एंट्री केल्यावर वॉचमन त्याला आत तर सोडता, पण त्या एवढ्या मोठ्या सोसायटीत कुठे जायचं हे त्यालाही समजत नव्हतं. तोच मागून कुणीतरी हलकेच त्याची पाठ थोपटतं म्हणून त्याने वळून पाहिले तर एक जवळपास 50 वर्षाची एक स्त्री त्याच्या मागे उभी असते. आपण? अनय त्यांच्याकडे पाहत विचारतो. हाय, मी वेदा. वेदा हात पुढे करत बोलते, पण अनय बारीबारीने त्यांच्या चेहऱ्याकडे एकदा तर हाताकडे एकदा पाहतो. पण त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह कायम असतं. अर्थात त्याला माहीत होतं वेदाबद्दल, पण हे तिला कळू द्यायचं नव्हतं. ओ सॉरी, पूर्ण ओळख द्यायची विसरले. मी मयुरीची आंटी. आज ती इथे मला भेटायला आलेली. ओ नाईस टू मीट यू. मी अनय. पण मयुरी मला कधी तुमच्याबद्दल काहीच बोलली नाही, त्यामुळे. हो माहीत आहे मला, पण तू चल ना घरी. आपण घरी जाऊन बोलूया. त्या त्यांच्या फ्लॅट असलेल्या बिल्डिंगकडे इशारा करत बोलता. हो शुअर, वाय नॉट. अनय वेदासोबत निघून जातो. वेदा आणि अनय काही वेळातच एक फ्लॅटच्या दरवाजासमोर उभे होते. वेदाने डोअरबेल वाजवली. अनयला काय सुचलं कुणास ठाऊक, तो मुद्दामहून असं उभा राहिला की दरवाजा उघडणाऱ्याला फक्त वेदाच दिसेल. वेदाने बेल वाजवताच मयुरीने दरवाजा उघडला. बरं झालं आंटी, तुम्ही पटकन आलात. प्लीज मला हेल्प करा ना. अनय येईलच इतक्यात. त्याची ऑफिस सुटायची वेळ केव्हाच होऊन गेली आहे. मयुरी दरवाजा उघडून लगेच आत किचनमध्ये निघून जात बोलते. अनय बाजूला उभा असल्याने तिचं त्याच्याकडे लक्ष जातच नाही. काय झालं? वेदा अनयला आत येण्याचा इशारा करत बोलते. हे तू काय करायला घेतलेलं, काय म्हणतात त्याला, ते मला जमतच नाहीये, ती आतून बोलते. हे काय, हे उडदाचे वडे आहेत ते. तू बस इथे, मी आलेच. त्या अनयला हॉलमध्ये बसायला सांगून आत जातात. अनयही मान हलवत तिथे बसतो. मयुरीने तर त्याला पाहिलेलं नसतंच, पण त्याला तिची एक झलक मात्र पाहायला मिळते. काय झालं? आतून वेदाचा आवाज येतो. अगं हे बघ ना, हे तेलात सोडलं की सारखं तुटतंय. मी काय करू? मयुरीचा वैतागलेला आवाज येतो. वेडे, ते असे गोल गोल करून तेलात सोडायचे असतात. वेदाचा बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येतो. हे असं करतेस ना तू, म्हणून मला हे सगळं करू वाटत नाही. हल्ली तर अनयमुळे माझी सकाळचा टिफिन आणि नाश्ता करायची सवयच मोडली. पण काहीही म्हण, त्याच्या हाताला चव आहे. अनय बाहेर बसलाय हे माहीत नसल्याने मयुरी जे मनात येईल ते बोलत होतीच. खरंच? वेदा बोलते, पण इकडे अनयचे गाल मात्र आपोआपच लाल होतात. त्याच्यासारखं जेवण तर मला पण जमत नाही. अजून काय काय येतं त्याला? वेदा जाणून बुजून विचारते. अजून तसं नाही सांगता यायचं, पण हे बघ, तो मला घरातल्या प्रत्येक कामात मदत करतो. शिवाय त्याचं ऑफिस कामही माझ्यापेक्षा जास्त असतं, पण तरीही तो शब्दाने बोलत नाही. अजून तो बोलतोही खूप छान. का माहीत नाही, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटले ना, अगदी तेव्हाच मला त्याच्या नजरेत तोच विश्वास जाणवला जो आईच्या नजरेत जाणवायचा. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी वीरेनबद्दल सांगितल्यावर तो मला एक शब्द देखील बोलला नाही. बस इतकंच म्हणाला की माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुला तर माहीत आहे, आई होती तेव्हा तिने माझा कधीच पुरुषांशी संबंध येऊ दिला नाही, पण तरीही एका पुरुषामुळेच माझं आयुष्य. मयुरी,
अगं ते जळतंय बघ. मयुरीला पुढे बोलूही न देता वेदा बोलते. बहुतेक तिला कल्पना आलेली की मयुरी तिच्या फास्टबद्दल बोलणार होती. आणि हो, मी तुला सांगायचं विसरले की मगाशी माझ्यासोबत अनही आला होता. जरा त्याला पाणी दे ना. वेदा: काय? आणि हे तू मला आत्ता सांगते? मयुरी हळूच वेदाच्या कानात बडबडते. सॉरी, मी विसरून गेलेले. पण तुझ्या लक्षात आहे ना तुला काय करायचंय ते? आंटी प्लीज ना, मला त्याच्यासमोर नाही गाता यायचं. मला जमणारच नाही आहे ते. मयुरी रडका चेहरा करत बोलते. असं कसं जमणार नाही? ट्राय तर कर. आंटी प्लीज, ती बोलते पण यावेळीस खरंच तिच्या डोळ्यात पाणी येतं. बरं बरं ठीक आहे, नाही म्हणत मी, पण तू रडू नकोस. वेदा तोंड फिरवत बोलते. खरंच नाही बोलणार? थँक्यू 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 सो मच आंटी. मयुरी खुश होत बोलते. पण आता अनयसाठी चहा ठेव आणि त्याला पाणी दे. वेदा: हो आंटी, लगेच करते. मयुरी खुश होऊन बोलते आणि ती पाणी घेऊन बाहेर येते. तर अनय तिथे सोप्यावर ऑफिस वेअरमध्येच बसलेला असतो. अनय, पाणी. मयुरी पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर धरत बोलते. थँक्स. तो पाण्याचा ग्लास घेत बोलतो पण नजर वर करून तिच्याकडे पाहत नाही. तुला फ्रेश व्हायचं असेल तर ह्या बाजूच्या रूममध्ये जा. ती त्याला उजव्या बाजूला हात करत बोलते. तसं तो हो मध्ये मान हलवत थोडंसं पाणी पितो आणि त्या रूममध्ये निघून जातो. अर्ध्या तासाने ती दोघे जायला निघतात. तसं मयुरी नाही म्हणत असतानाही वेदा त्यांना सोडवायला अनयच्या कारपर्यंत येते. बाय आंटी, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. अनय कारमध्ये बसत बोलतो. मलाही तुला भेटून खूप आनंद झाला. तू खूप चांगला आहेस. आता मला मयुरीची कसलीच काळजी राहणार नाही, कारण तू तिच्या सोबत आहेस. तिची आणि स्वतःची नीट काळजी घे. त्या आईच्या मायेने अनयच्या डोक्यावरून हात फिरवत बोलता. हो आंटी, डोंट वरी, मी मयुरीची काळजी घेईल. आंटी, तू खूप इमोशनल ड्रामा करते असं नाही वाटत का? मयुरी म्हणते. अगं गदडे, तुझी पाठवणी नाही करता आली, पण निदान आता तरी 2 थेंब गळू देत माझ्या डोळ्यातले. त्या मयुरीच्या पाठीत मारत बोलता. आंटी, लागतं ना. मयुरी पाठ चोळत बोलते. लागलंच पाहिजे वेडी मुलगी. बरं चला आता निघा, नाहीतर तुम्हाला घरी पोचायला उशीर होईल. वेदा मयुरीला काहीही न बोलू देता बळजबरीने कारमध्ये बसवत बोलते. बाय आंटी. अनय कारमध्ये बसत परत बोलतो. बाय बाय. वेदाचा शांत आवाज येतो. तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो, पण आवाजात लेकवाटी लावतानाचं दुःख आणि डोळ्यात त्यामुळे आलेलं पाणीही असतं. मयुरी बस वेदाकडे पाहत राहते, जी तिच्याकडे पाहायचं टाळत होती. अनय कार स्टार्ट करत पुढे घेतो. तसं मयुरी साईड मिररमध्ये जोपर्यंत वेदा दिसेनाशी होत नाही तोपर्यंत तिच्याकडेच पाहत असते आणि वेदाही जोपर्यंत त्यांची कार दिसेनाशी होत नाही तोपर्यंत तिथेच उभी राहते. सोसायटीच्या बाहेर थोडं पुढे आल्यावर अनय कार थांबवत मयुरीकडे पाहतो. ती अजूनही समोरच्या मिररमध्ये पाहत असते. तिच्याकडे पाहून ती कधीही रडू शकते हे समजत होतं. अनयला काय वाटलं कुणास ठाऊक, त्याने मयुरीचा हात हातात घेऊन त्यावर दुसऱ्या हाताने हलकेच थोपटलं. त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर हलकेच थोपटलं. हा असा का वागला म्हणून मयुरीने त्याला नजरेनेच विचारलं. तसं त्याने एकदा हलकेच पापण्यांची उघडझाप केली आणि म्हणाला. मला माहीत आहे तुला रडावंसं वाटतंय, सो यू जस्ट क्राय. दुसरा कसलाही विचार करू नकोस, फक्त रड. रडल्याने मन हलकं होतं. त्याच्या बोलण्याचा तिच्यावर योग्य तोच परिणाम झाला. ती रडायला लागली. थोड्या वेळाने ती आपोआपच शांत झाली. तसं अनयने त्याच्या हातातील तिचा हात हळूच सोडला आणि ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केलं. तू मला आंटीबद्दल नाही विचारणार? मयुरीने अचानक त्यालाच प्रश्न विचारला. म्हणजे मला कुणीच नाही हे असं सांगितलेलं असताना ह्या अचानक कुठून आल्या? मी खोटं बोलणार नाही. आहेत माझ्या मनात काही प्रश्न, पण त्यांची उत्तरं तू मला तेव्हाच दे जेव्हा ते देण्यासाठी तू कम्फर्टेबल असशील. तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे.
कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. अनय कार चालवत समोर पाहत बोलतो. मग मयुरी ही काहीच न बोलता डोळे मिटून घेत मागे सीटवर मान टेकवते. अनय एकदा तिच्याकडे पाहतो आणि परत कार चालवायला लागतो. मला माहीत आहे मयुरी, तुझा फास्ट नक्कीच चांगला नाहीये आणि म्हणूनच मी तुला त्याबद्दल कधीच विचारणार नाही. लिफ्टमध्ये आंटी म्हणाल्या मला की कधीतरी तू स्वतःहून मला सगळं सांगशील. बस मला काही वेळ त्याच्यासाठी वाट पाहावी लागेल. पण खरं सांगू, मला ना तुझ्या फास्टची घेणं आहे ना अजून कशाशी. बस एक गोष्ट मात्र नेहमी सलत राहील की तुझ्या वाईट काळात जेव्हा तुला आपल्या माणसांची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा आमच्यापैकी कुणीच तुझ्या जवळ नव्हतं. अनय मनातच स्वतःशी बोलतो आणि मानेला झटका देत पुन्हा ड्रायव्हिंगवर लक्ष देतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.